नेक्स्ट एक्झाम्पल. ए पार्टिकल मूव्ज अलॉंग द कर्व. इथं जे कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे ते थोडस चुकीचं आहे. तर असं पाहिजे 6y = x³ + 2 पाहिजे. तर तुमचा आन्सर बरोबर येते. सो फाइंड द पॉइंट्स ऑन धिस कर्व ॲट विच. बघा काय सांगितलंय. y कोऑर्डिनेट इज चेंजिंग 8 टाइम्स ॲज फास्ट ॲज द x कोऑर्डिनेट. म्हणजे y कोऑर्डिनेटचा चेंज होण्याचा रेट हा 8 टाइम्स फास्ट आहे कोणापेक्षा, एक्स कोऑर्डिनेटचा चेंज त्याचा रेट. त्यामुळे हे काय काय दिलेलं आहे, कशा पद्धतीने आहे ते बघा. आणि इथं महत्वाचं एवढं लक्षात ठेवा की इथलं इक्वेशनच त्यांनी पुस्तकामध्ये चुकीचं दिलेलं आहे. आपण सुरुवात करूया याची. इक्वेशन ऑफ कर्व इज 6y = x³ + 2. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. याची डेरिव्हेटिव्ह 6 × dy/dt. दिस इज इक्वल टू हे 3 पुढे घेतो x² × dx/dt हे असेल. या 3 ने इकडे डिवाइड करून घेतोय म्हणजे मग हे किती होणार, 2 × dy/dt. दिस इज इक्वल टू x² × dx/dt हे असेल. ह्याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. आता त्यांनी जी दुसरी कंडिशन दिलेली आहे ती लिहून घेऊया आता याच्यामध्ये. गिव्हन दॅट dy/dt इज इक्वल टू 8 टाइम्स dx/dt. आता एक काम करतोय, हे dy/dt ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तेवढी आता आपण याच्यामध्ये यूज करून घेऊया. थांबा, इथं आणि परत गोंधळ झालेला आहे. हे बघा, इथं उजव्या बाजूला घेतलंय बरोबर, डाव्या बाजूला चुकले. मग dy/dt ची व्हॅल्यू काय येते बघायच्यावरून 2 ने इकडे डिव्हाइड करूया. तर मांडतो इथं dy/dt इक्वल टू x²/2 × dx/dt ही व्हॅल्यू इथं वापरतोय. मग dy/dt म्हणजे ही टर्म येणार x²/2 × dx/dt. दिस इज इक्वल टू 8 × dx/dt. याच्यातलं dx/dt ला हे dx/dt कॅन्सल होईल. म्हणजेच येणार x² इक्वल टू 2 ने इकडे मल्टिप्लाय करा 16 येणार. x इक्वल टू ±4 येणार. आता ही व्हॅल्यू या कर्वच्या इक्वेशन मध्ये वापरायची म्हणजे मग तुम्हाला y च्या व्हॅल्यूज मिळतील. when x इक्वल टू 4, 6y = x³ + 2 आहे. त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू वापरतोय 6y = x ची व्हॅल्यू 4 घ्यायची आहे. 4^³ +2 होणार म्हणजे हे किती होते बघा बरं. 4×4 = 16, 16 64, 64 आणि 2 हे होणार 66. म्हणजेच y = 6 ने इकडे डिव्हाइड करा 11. म्हणजे पहिला पॉइंट तुम्हाला मिळतोय 4 आणि 11. दुसरा पॉइंट फाइंड आउट करूयात आपण. आता x = -4 घ्यायचं. when x = -4 हे असं आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरतोय 6y = -4^³ +2. हे किती होणार, -4^³ येणार -64.
पण आता क्यूब आहे आणि मायनस आहे, त्यामुळे मायनस शिल्लक राहील. +2, याचं सिम्प्लिफिकेशन होणार -62. मग 6y = -62 आहे. मग y काय होणार, -62 डिव्हायडेड बाय 6. मग ह्याला 2 न भाग घालवायला आणि बघा याचं काय येते, तेच त्याचं फायनल आन्सर. त्याच्यापेक्षा जास्त आता आपण सिम्प्लिफाय इथं करू शकत नाही. त्यामुळे ह्याचं फायनल आन्सर, ह्याचा फायनल पॉइंट येणार आहे -4 आणि -31/2. मग हे ते 2 पॉइंट्स आहेत, ते आपण काय करूया, इथं एकत्र करून घेऊया. Therefore, the required points are, पहिला पॉइंट आहे 411, दुसरा पॉइंट आहे -4 -31/2. हे 2 पॉइंट्स तुम्हाला मिळतील. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. स्पेरिकल सोप बबल, म्हणजे स्पिअरचा फॉर्म्युला वापरावा लागणार आपल्याला, is expanding so that its radius is increasing at the rate of 0.02 सेंटीमीटर पर सेकंद. त्यांनी रेडियसच्या इन्क्रीज होण्याचा रेट दिलेला आहे. At what rate is the surface area is increasing when its radius is 5 सेंटीमीटर. तर त्याचा सरफेस एरिया कोणत्या रेटने इन्क्रीज होतोय, त्याची रेडियसची एक व्हॅल्यू दिलेली आहे 5 सेंटीमीटर. सुरुवात करूया ह्याला आता आपण. काय काय सांगितलं बघा. R = रेडियस कन्सिडर करतो. लेट R = रेडियस ऑफ स्पेरिकल सोप बबल. याचा सरफेस एरिया तो घ्यायचा आहे 4πr². डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. ds/dt is equal to 4π कॉन्स्टंट, r² ची डेरिव्हेटिव्ह 2r इंटू dr/dt. याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. ds/dt इक्वल टू, याला मल्टिप्लाय करा, 8πr dr/dt. आता यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बघा. dr/dt ते दिलेलं आहे 0.02 सेंटीमीटर पर सेकंद. त्यानंतर त्यावेळेची रेडियस सांगितलेली आहे 5 सेंटीमीटर. आता या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये वापरायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं, तुम्हाला एरियाचा चेंज होण्याचा रेट मिळून जाईल. Therefore, ds/dt इक्वल टू 8π, रेडियस आहे 5, dr/dt आहे 0.02. मग हे एवढं सोडवायचं आहे फक्त. मग 5 × 8 हे होणार 40π इंटू 0.02. मग हे 40 न ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग ह्याच्यातलं 10 न मल्टिप्लाय केलं की 0.2 होणार. 0.2 ला परत 4 न मल्टिप्लाय केलं की हे येणार 0.8π. हे तसंच ठेवा, त्यात काय बदल करायची काही गरज नाही आहे. आणि एरिया आहे तो, त्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर, त्याचा रेट आहे डिवायडेड बाय टाइम आहे, सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. द सरफेस एरिया ऑफ ए स्पेरिकल बलून
आता बलून सांगितलेलं आहे, त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज होतोय या रेटनं 2 cm² per second. At what rate the volume of the balloon is increasing when radius of the balloon is 6 cm? तर व्हॉल्यूम कोणत्या रेटने इन्क्रीज होतोय असं त्यांनी विचारले आणि रेडियस सांगितलेली आहे 6 सेंटीमीटर दिलेले आहे. रेडियस कन्सिडर करूया पहिल्यांदा आर, तिथनं पुढे मग सगळे फॉर्म्युले घेऊया. Assume that r equal to radius of spherical balloon. Therefore, its surface area equal to, त्याला यस कन्सिडर करतोय, 4πr² and its volume equal to, तो घेतोय कॅपिटल व्ही, त्याचा फॉर्म्युला आहे 4/3πr³. मी ह्या दोन्हींचे रेट ऑफ चेंज फाइंड आउट करूया आणि मग व्हॅल्यूज आपण बघू काय काय दिलेलं आहे परत ते. डिफरन्शिएटिंग एस अँड व्ही विथ रिस्पेक्ट टू टी. पहिलेच काय होणार बघा, डीएस अपॉन डी टी इक्वल टू, हे 4π तसंच ठेवतोय, r² ची डेरिव्हेटिव्ह येणार 2r इंटू डी आर अपॉन डी टी. म्हणजे हे टोटल किती होणार बघा, 8πr इंटू डी आर अपॉन डी टी. हे एक इक्वेशन मिळेल. आता व्हॉल्यूमची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. डीव्ही अपॉन डी टी इक्वल टू, ते किती येणार, 4/3π, r³ ची डेरिव्हेटिव्ह येणार 3r² इंटू डी आर अपॉन डी टी. हे असं येणार बघा. लक्षात येते का, इथलं 3 कॅन्सल होईल आणि इथं काय शिल्लक राहील बघा, 4πr² इंटू डी आर अपॉन डी टी. हे झालं इक्वेशन नंबर 1, हे झालं इक्वेशन नंबर 2. मग मी काय करतोय, पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशननं डिव्हाइड करून घेतोय. डिव्हाइडिंग इक्वेशन 1 बाय 2, म्हणजे हे असं येईल, डीएस अपॉन डी टी या अंशात येणार, डिव्हायडेड बाय मध्ये डीव्ही अपॉन डी टी. दिस इज इक्वल टू, हे डीएस अपॉन डी टी आहे, मांडतोय ते तिथं, 8πr dr अपॉन डी टी डिव्हायडेड बाय 4πr² dr अपॉन डी टी. मग हे काय होणार, हे dr अपॉन डी टी कॅन्सल होईल. तर इथं बाकीचं काय काय आणखीन कॅन्सल होते बघा, एक पाय कॅन्सल होते, एक आर याच्यातलं कॅन्सल होईल, इथं r² आहे आणि 4 याला भाग घालवा, 4×2=8 होणार. तुम्ही आणि तुमच्या पद्धतीने सगळं करून बघा. इथं शिल्लक राहते 2/r. बघा टर्म्स लक्षात आलेत का, कशा पद्धतीने आहे ते. आता प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे ते जरा बघूया. आता प्रॉब्लेम घेतोय मी इकडं खाली सरळ, त्याला आपल्याला व्हॅल्यूज वापरायला पण बरं पडेल. हे त्यांनी दिलेल्या व्हॅल्यूज आहेत.
काय काय सांगितलं इथं जरा बाजूला मी मांडून घेतोय. सरफेस एरिया इन्क्रीज होण्याचा रेट त्यांनी दिलेला आहे. म्हणजे त्यांनी दिलंय डीएस अपॉन डी टी. किती सांगितलेलं आहे ते 2 सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. त्यानंतर विचारले काय, डीव्ही अपॉन डी टी विचारलेलं आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि रेडियस सांगितलेले आहे 6 सेंटीमीटर. आता या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये फक्त मांडायच्या, त्याला सिम्प्लिफाय करायचं, म्हणजे मग त्याचं उत्तर येते काय यायचं ते बरोबर. बघा बरं, इथं डीएस अपॉन डी टी ते इथं अंशात घेतोय 2 डिव्हायडेड बाय डीव्ही अपॉन डी टी फाइंड आउट करायचं आहे मला ते. दिस इज इक्वल टू इथं 2/r आहे, म्हणजेच हे काय होणार 2/6 होणार. हे सोडवा फक्त, हे 2 ला 2 कॅन्सल होते आणि याच्यावरून डायरेक्ट इथं रेसिप्रोकल करून घ्या. डीव्ही अपॉन डी टी इक्वल टू 6 येणार. व्हॉल्यूमचा चेंज होण्याचा रेट आहे, त्यामुळे सेंटीमीटर क्यूब पर सेकंद असं त्याचं आन्सर येणार. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इफ ईच साइड ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल, आता त्यांनी इक्विलॅटरल ट्रायंगल सांगितलंय, त्याची साइड ही इन्क्रीज होते आणि त्याच्या इन्क्रीजचा रेट असा सांगितलेला आहे √2 सेंटीमीटर पर सेकंड. सो फाइंड द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इट्स एरिया when its side is of length 3 सेंटीमीटर. ज्यावेळेला त्याची बाजू 3 सेंटीमीटर असेल तर त्याचा रेट ऑफ इन्क्रीज ऑफ एरिया काय असेल असं त्यांनी विचारले. आपण पहिल्यांदा इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड कन्सिडर करूया एक्स. लेट एक्स इक्वल टू side of an equilateral triangle. Therefore, its area equal to, एरियासाठी कन्सिडर करतोय ए, आणि त्याचा एरिया येतो √3/4 इंटू एक्स स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला तेवढा तुम्हाला माहित पाहिजे. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी हे होणार डीए अपॉन डी टी इक्वल टू √3/4. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2x आणि एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार dx अपॉन dt. मग याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन डीए अपॉन डी टी इक्वल टू 2 ने इथं भाग घालवा, हे असं होईल. मग शिल्लक काय राहते बघा, √3x अपॉन 2 इंटू dx अपॉन dt असा फॉर्म्युला त्याचा इन जनरल त्या ठिकाणी तयार होईल. आता त्यांनी काय काय दिलेलं आहे ते बघा. साइड इन्क्रीज होण्याचा रेट त्यांनी दिलेला आहे, म्हणजे त्यांनी सांगितलंय dx अपॉन dt इक्वल टू √2 सेंटीमीटर पर सेकंड. त्यानंतर त्यावेळेला साइड किती आहे ते पण सांगितलेलं आहे. आता या 2 व्हॅल्यूज फक्त या इक्वेशन मध्ये वापरायचं, म्हणजे मग तुम्हाला त्याचा एरिया कोणत्या रेटने इन्क्रीज होतोय हे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. देअरफॉर डीए अपॉन डी टी इक्वल टू, इथे येणार √3, त्यानंतर आहे 3 डिव्हायडेड बाय 2, त्यानंतर dx अपॉन dt आहे √2. एवढं सगळं आहे बघ. आता हे तुम्ही कसंही मांडू शकताय. आता मी इथं एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये, म्हणजे ह्या दोघांचा डायरेक्ट गुणाकार करतोय. रूट मध्येच राहणार, रूट मध्ये 6 येणार, त्यानंतर इथं 3 आहे, त्या 3 ला पुढं ठेवतोय आणि हे डिव्हायडेड बाय 2 हे असं मांडून टाकतोय. एरियाचा रेट ऑफ चेंज आहे, त्यामुळे युनिट येणार सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड.
नेक्स्ट प्रॉब्लेम. द व्हॉल्यूम ऑफ ए स्पियर increases at the rate of 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंद, म्हणजे dv अपॉन dt दिलेला आहे. फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ इट्स सरफेस एरिया, म्हणजे ds अपॉन dt काढायचा आहे. रेडियस आर इक्वल टू 5 सेंटीमीटर. मग अशी प्रॉब्लेम जसं सोडवलं होता सेम त्याच पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. मग स्पियर सांगितलंय, रेडियस आर कन्सिडर करूया. assume that r equal to radius of a sphere. Therefore, its surface area equal to S equal to 4 pi r square. Its volume equal to V equal to 4 upon 3 pi r cube. Now differentiating S and V with respect to T. हे बघा बरं काय होईल. ds अपॉन dt इज इक्वल टू 4 पाय तसंच राहील. आर स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2r dr अपॉन dt. त्यानंतर त्याचं सिम्प्लिफिकेशन इथंच करून घेऊया. येणार 8 पाय r इंटू dr अपॉन dt. आता व्हॉल्यूमची डेरिव्हेटिव्ह घेऊया. dv अपॉन dt इक्वल टू ते किती होणार 4 अपॉन 3 पाय, हे कॉन्स्टंट आहे तसंच राहील. आर क्यूब ची डेरिव्हेटिव्ह 3r स्क्वेअर इंटू dr अपॉन dt. याच्यातलं हे 3 कॅन्सल होईल, म्हणजे इथं काय शिल्लक राहणार 4 पाय आर स्क्वेअर dr अपॉन dt. याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितो, याला इक्वेशन नंबर 2 लिहितोय. मगाशी आपण यांना डिव्हाइड केलं होतं, आता पण तेच करायचं आहे. डिव्हाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. मग डिव्हाइड करूया त्याला आपण. ds अपॉन dt डिवाइडेड बाय dv अपॉन dt. दिस इज इक्वल टू, हे ds अपॉन dt आहे ते आहे 8 पाय r dr अपॉन dt डिवाइडेड बाय dv अपॉन dt 4 पाय r स्क्वेअर dr अपॉन dt. हे काय होईल, हे dr अपॉन dt कॅन्सल होईल, इथलं पाय कॅन्सल होईल, याच्यातलं एक r कॅन्सल होईल, आणि इथं 4 दुने 8, म्हणजे इथं शिल्लक राहते 2 अपॉन r. मगाशी पण सेम असं सगळं सोडवून दिलेलं आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरायचे, मग त्यांनी काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ते बघूया. तो प्रॉब्लेमच घेऊया इकडं आपण खाली, म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज तिथं वापरता येतील व्यवस्थित. आणि काय काय दिलंय ते पहिल्यांदा तिथे लिहून घेतो. व्हॉल्यूमचा चेंज होण्याचा रेट त्यांनी दिलेला आहे dv अपॉन dt. तो किती सांगितलेला आहे 20 सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. त्यानंतर रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया विचारलेला आहे, म्हणजे ds अपॉन dt हे काढायचं आहे. आणि रेडियस सांगितलेली आहे 5 सेंटीमीटर. या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. तर ह्या व्हॅल्यूज काय करूया, आता याच्यामध्ये यूज करूया, बघूया काय होते त्याचं तयार. देअरफॉर
ds अपॉन dt ते काढायचं आहे मला, ते तसंच ठेवतोय. डिव्हायडेड बाय डीव्ही अपॉन dt ते आहे 20, ते इथं घेतलं. 2 अपॉन रेडियस किती सांगितलेले आहे 5 सेंटीमीटर. मग ds अपॉन dt एवढंच ठेवतो इकडं, हे 20 इकडं पलीकडे पाठवतोय. 2 अपॉन 5 इंटू 20, 5 मी इथं भाग घालवा, 4चा भाग लागेल. 2 इंटू 4 ते येणार 8. एरियाचा रेट ऑफ चेंज आहे त्यामुळे ते येणार सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंद, हे युनिट त्याला येईल. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. द एज ऑफ ए क्यूब, आता क्यूब सांगितलंय, इज डिक्रीजिंग ऍट द रेट ऑफ 0.6 सेंटीमीटर पर सेकंद. क्यूबची एज या रेटनं डिक्रीज होते म्हणून सांगितले, 0.6 सेंटीमीटर पर सेकंद. फाइंड द रेट ऍट विच इट्स व्हॉल्यूम इज डिक्रीजिंग. साहजिकच व्हॉल्यूम पण डिक्रीज होणार, तर व्हॉल्यूम डिक्रीज होण्याचा रेट फाइंड आउट करा म्हटले, आणि क्यूबची एज सांगितलेली आहे 2 सेंटीमीटर. करूया सुरुवात आता इथं. assume that x equal to age of cube, therefore its volume equal to v equal to क्यूबचा व्हॉल्यूम एक्स क्यूब येणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. dv अपॉन dt इक्वल टू येणार 3x स्क्वेअर dx अपॉन dt. आता त्यांनी काय काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या मांडून घेऊया. क्यूब डिक्रीज होण्याचा रेट दिलेला आहे, क्यूबची एज एज डिक्रीज होण्याचा रेट दिलेला आहे, म्हणजे त्यांनी तुम्हाला दिलंय dx अपॉन dt. ती व्हॅल्यू सांगितलेली आहे 0.6 सेंटीमीटर पर सेकंद. त्यानंतर व्हॉल्यूम डिक्रीज होण्याचा रेट dv अपॉन dt तो काढायचा आहे, आणि त्यांनी क्यूबची एज सांगितलेली आहे 2 सेंटीमीटर. व्हॅल्यूज वापरूया याच्यामध्ये. dv अपॉन dt आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दिस इज इक्वल टू 3, एक्स ची व्हॅल्यू आहे 2 त्याचा स्क्वेअर, आणि dx अपॉन dt म्हणजे आहे 0.6. आता हे व्हॅल्यू वापरलेले आहे तेवढं सोडूया आता आपण. 3 इंटू 4 इंटू 0.6, हे किती होते बघा बरं, 3 चौक 12 होणार, 1272 होणार, म्हणजे 7.2. आणि व्हॉल्यूम आहे तो, व्हॉल्यूम म्हणजेच सेंटीमीटर क्यूब घ्यावं लागेल, डिव्हायडेड बाय टाइम, सेंटीमीटर क्यूब पर सेकंद. हे त्याचं फायनल आन्सर आहे.